हॅलो, काय मग कसे आहात तुम्ही सगळे? आता आज चण्याचा पिठाचा पोळा बनवतो आहे. ॲक्च्युली खूप टाईम नंतर आमची व्हिडिओ येत असेल, कारण का थोडंसं चेंज होतं माझ्या प्लॅनमध्ये. सो आज मी चण्याचा पिठाचा पोळा बनवतो आहे. ॲक्च्युली ऑफिसला वगैरे पण जायचं काही ठरत नाही अजून. बघतो आहे की सिग्लो मारू की जाऊ, हेच चाललं आहे. पण ठीक आहे, चण्याचा पिठाचा पोळा बनवून जेवून घेऊया. बघू काय होतं. ऑफिसला जायचं तर प्लॅन चालला पण आहे मनात, पण वाटतं आहे की थोडं आराम पण करू. हे गणपतीचे जे व्हिडिओ तुम्ही बघताय ना, त्याच्या पाठीमागे फिरून वगैरे सगळं व्हिडिओ काढून खूप थकायला झालं आहे. तर विचार करतो की आराम करू. बघूया चण्याचा पिठाचा पोळा आता मी दाखवतो का मी कसं बनवतो. तो थोडासा मला असा स्पायसी आणि क्रिस्पी असा आवडतो. तर आता तुम्ही बघत असाल इथे मी थोडा कांदा घेतला आहे, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची घेतली आहे, मीठ, मसाला, हळद, थोडीशी एकदम काळी मिरी आणि थोडासा गरम मसाला, हे एवढंच घेतलं आहे. मला थोडंसं स्पायसी आवडतं आणि म्हणून मी हे थोडंसं जरा जास्ती चिली वगैरे घेतलं आहे. तर तुम्हाला जर मीडियम आवडत असेल तर तुम्ही मीडियम घ्या. तर हे चांगलं असं मिक्स करून घेतो मस्तपैकी बॅटर वगैरे त्याचं. आणि मी असेच आहे ना, असे म्हणजे मला भूक लागली तर मी असं काहीतरी बनवतो, मला आवडतं ते. मग काहीही असलं तरी मी ते ट्राय करतो बनवायचं. तर मी अशा छोट्या छोट्या व्हिडिओ तुम्हाला टाकत जाईन. जर तुम्हाला अशा व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की सांगा, अशाच व्हिडिओ आपण पुढे पण बनवू. छान असं मिक्स करून घेतलं आहे, गॅसवर टाकून देतो फटकन. बघा मस्त टाकून घेतलं आहे मी. आता तुम्ही बोलत असाल कावळ्याचा आवाज कुठून येतो, तुम्हाला दाखवतो मी. खूप छान असं टाकलं आहे मी. ॲक्च्युली आमच्या किचनवरती ना एक कावळा येतो आणि त्याला आम्ही देतो घाट्या. तर तो सारखा यायला लागला आहे आजकाल. तुम्हाला इथं दाखवीन मी, तो आता येईलच फिरून. त्याला घाट्या टाकतो, मग तुम्हाला दाखवतो मी. आणि लय हुशार आहे तो, खूपच हुशार कावळा आहे. हे बघा मी त्याला पलटलं आहे. मस्त तुम्ही बघत असाल कसं क्रिस्पीनेस असा आलेला आहे त्याला. खूपच छान क्रिस्पीनेस आला आहे. आणि असं किती जास्तीत जास्त तुम्हाला 15 मिनटं लागतील. जेवणासोबत तुम्ही मस्त लागतो हा. म्हणजे काही अशी पाल्याची भाजी वगैरे असेल तरी आपला चण्याचा पिठाचा पोळा टाकला की आपलं मस्त वगैरे काम झालं. क्रिस्पी आणि करारा भजी वगैरे करण्यापेक्षा. तर कसं वाटतं तुम्हाला? आता तो पूर्ण रेडी झाल्यावरती आता ऑलमोस्ट हे 5-10 मिनटांनी तुम्ही डायरेक्ट सर्व करू शकता. त्याच्यामध्ये आता दुसरं काय आता पेंडिंग नाही. फक्त अजून 5 मिनटं ठेवायचं असंच आणि मग तुम्ही रेडी टू इट. असेच तुम्हाला शॉर्ट्स मी देत राहीन.